आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ठाण्यापासूनचा प्रवास आणि दिघापर्यंत नवीन जे स्टेशन झालेलं आहे दिघाचं ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर इथे ठाण्याची गर्दी पहा आणि ठाणा स्टेशनपासून मी आता ट्रेन पकडणार आहे आणि आपण दिघाला जाणार आहोत। वाशी जाने वाली 12 फरवरी से 11:28 की छत्रपति शिवाजी महाराज नमस्कार, योगिताज व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज मी आली आहे दिघा स्टेशनला। ट्रान्स हार्बर मार्गातलं नवी मुंबईचं एक नवीन स्टेशन आणि त्याचं काम बरेच दिवस चालू होतं आणि आज प्रत्यक्षात आपण त्या स्टेशनला भेट दिली आहे। तर याचे बरेचसे फायदे बऱ्याच लोकांना नोकर वर्गाला होणार आहेत। इथे तुम्ही पाहू शकता मागे IT कंपन्या आहेत, या साईडला सुद्धा तुम्ही पाहू शकता मागे IT कंपन्या आहेत। तर नोकर वर्गाचा विचार करून आणि इथे नवीन नवीन प्रोजेक्ट आता होत आहेत, तर त्या लोकांचा विचार करून हे नवी मुंबईतलं नवीन स्टेशन निर्माण करण्यात आलं आहे। आणि आता 4 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छान उद्घाटन झालं आहे आणि आपल्यासाठी हे स्टेशन ओपन करण्यात आलं आहे। किती सुंदर असं स्टेशन आहे, तुम्ही पाहू शकता। ठाण्यावरून तुम्ही आलात तर या साईडने तुम्हाला लेफ्ट साईडला उतरायचं आहे तुम्हाला पनवेलच्या दिशेने जाण्यासाठी। तर असं हे सुंदर असं स्टेशन तुम्ही पाहू शकता की त्याची रचना सुंदर केलेली आहे। आणि हे सगळं IT पार्क आहे, तुम्ही पाहू शकता त्या बाजूला हे आहे मोठं एकदम ग्रीन पार्क ही वसाहत आहे जी नवीनच निर्माण झाली आहे, बरेच वर्षाचं काम। ट्रान्स हार्बर लाईनमधलं हे नवीन स्थानक खूप सुंदर अशी रचना केली आहे पहा। खूप सुंदर असं स्टेशन आहे। दिघावासियांना आणि विटावावासियांना तसेच IT कंपन्यातील कर्मचारी यांना खरंच याचा भरपूरसा फायदा होणार आहे। प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर 11:40 की वाशी जाने वाली 12 प्लेटफॉर्म क्रमांक 40 की वाशी जाणारी 12 1 नंबर आणि 2 नंबर प्लॅटफॉर्म रेडी आहेत आणि दोन्हीकडे आपल्या लोकल थांबत आहेत। एक ठाण्याकडे जाणारा मार्ग आणि एक पनवेलकडे जाणारा मार्ग आणि आतून जिने आहेत तिथे आपण पलीकडे प्लॅटफॉर्मवर पोहोचू शकतो किंवा बाहेरच्या बाजूला एक्झिट करू शकतो। ठाण्यापासून मी प्रवास केला, इकडे उतरली, आता आपण पलीकडे जाऊया। चला पाहू शकता स्वयंचलित जिना आहे उतरण्यासाठी चढण्यासाठी प्लॅटफॉर्मला जाण्यासाठी।
काका तुम्ही आता स्वयंचलित जिनाने आलात, तुम्हाला कसं वाटलं? फायदा झाला ना थोडासा? नवीन आपल्यासाठी स्टेशन निर्माण करण्यात आलं आणि बरेच दिवस वेटिंगला होतं, तर आता आपल्यासाठी ओपन करण्यात आलं. तुम्हाला कसं वाटतंय? एकदम छान वाटतं. तुम्ही कुठे राहिलात? तुम्ही कुठे राहिलात? म्हणजे तुम्हाला हे बरं पडतंय ना, मध्यवर्ती असल्या कारणाने. नाही तर एरवी तुम्ही ऐरोलीला जायचं. खूप फायदेशीर असं झालंय ना. आणि लोकांची सोय झाली, चांगलं झालं. हो ना. MIDC तसेच सिडकोच्या जमिनीतून रेल्वे प्रशासनाने हे मस्त रेल्वे स्टेशन बांधलं आहे. किती सुंदर अशी रचना आहे पहा. नवीन ऑटो स्टँडसुद्धा आहे आणि दोन्ही बाजूला तिकीट काउंटर तुम्हाला मिळणार आहे. दोन्ही बाजूला एंट्रन्ससुद्धा दिलेलं आहे. सुंदर असे फ्लेमिंगो आहेत आणि पहा खूप सुंदर अशी रचना केलेली आहे. मग तुम्हाला हे जे स्टेशन झाल्यामुळे काय फायदा आहे? आता आम्ही जातोय. आता छान आहे, जवळच आहे, जवळ आहे. खूप फायदा होणार आहे. म्हणजे वेळेची तुम्ही खूप बचत होते. बचत होते, पैशांची सुद्धा बचत होणार होते. आहे. असं आम्हाला जायला ठाण्याला जायला शेअरिंगनी 20 रुपये जात 20 होते, रुपयाला. पण आम्हाला आता area आणि जवळ- ट्रॅफिकचा त्रास वाचला. नाही. हा, आता आम्ही traffic चं डायरेक्ट नाही. ठाणा पण जाऊ शकतो विथ नवी मुंबई. अरे वा, म्हणजे पहिल्या दिवशीचा प्रवास करताय. चला मी पण येते तुमच्यासोबत. चला. थँक्स. तर आजचा व्हिडिओ होता खास तुमच्यासाठी. दिघा स्टेशन ऐरोली आणि ठाण्याच्या मध्यवर्ती झालेला आहे. कळवा आणि विटावा असे यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.